काही माणसं खूप देवदेव करतात आणि मनामध्ये मात्र त्यांच्या अगणित पापं असतात. यापैकी हे एक उदाहरण आहे. ह्यांच्या घरी सगळ्या गावातल्या देवांची पूजा केली जाते अगदी मनोभावे. म्हणजे स्वतःची आई, वडील वारल्यानंतर सुद्धा ही लोकं त्यांच्या मातीला जात नाहीत. का तर ते म्हणतात की आम्हाला चालत नाही. आणि ह्या लोकांनी आमच्या चार्ल्याला एक 4 महिन्यांपूर्वी बेदम मारहाण केली होती. त्यांचं कांद्याचं शेड आहे आणि त्याच्यामध्ये मारल्यामुळं कुत्रं एवढं घाबरलं होतं की ते माझ्याबरोबर तयारच होईना यायला. आणि कधीच चार्ल्या असं करत नाही, पण त्या दिवशी ते माझ्याबरोबर माघारी यायला तयार होत नव्हतं. हेच महत्त्वाचं कारण होतं की आत्ता जी चार्लीला 6 पिल्लं झालेली आहेत ती आपण देऊन टाकलेली आहेत ॲडॉप्शनसाठी आणि ही दत्तक दिलेली आहेत. एका आईला तिच्या मुलांपासून पोरकं करणं मला आवडलं नाही, पण ही आमच्या आजूबाजूची अशी हैवान डोक्यांची माणसं आहेत. उदाहरणार्थ हा शिकलेला माणूस आहे, शिकतोय सध्या का नाही शिकत आहे मला माहीत नाही, पण डोक्यामध्ये जे घरच्यांनी खुळं बसवलेलं आहे की जो मूर्तीमध्ये असतो तोच देव असतो, तर हे ह्याच्या डोक्यामध्ये, ह्याच्या घरच्यांच्या डोक्यामध्ये कायम आहे. आणि ह्या पोरानं बेदम मारहाण केली. ह्याचा माझा काही संबंध नाही, कोणी लागत नाही तो माझा. पण त्याच्या शेडच्या तिथं गेल्यानंतर कुत्र्याला पायाला ओढत नेऊन त्यानं बेदम मारहाण केली आणि माझा व्हिडिओ काढतोय अजून माझ्याच कुत्र्याला मारून. तर ती बेदरलेली होती. मी तिला बरंच कन्व्हिन्स करून आणलं, घरामध्ये बांधलं आणि हा त्यावेळेसचा व्हिडिओ आहे. आम्ही पोलीस कंप्लेंट करायला गेलो. तिथेही पोलिसांनी अरेरावीची उत्तरं दिली आणि ती केस न होता होता NC करून टाकली. म्हणे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलने जो रिपोर्ट दिला आहे त्यानुसार आम्ही केस केलेली आहे. आणि हे अशा पद्धतीनं सगळे पोलीस बोलत होते. तर हा विषय मांडण्याचं कारण एवढंच आहे की आता मी चार्लीची 6च्या 6 पिल्लं, जी तिला चतुर्थीला 8 नोव्हेंबरला जन्माला आली होती, आता साधारण 1.25 महिन्याची किंवा 1 महिना आणि वरती काहीतरी 4-5 दिवस झाले असतील, तर ती सगळी पिल्लं मी आज ॲडॉप्शनला दिली होती आणि बरेचशे लोकांनी इंस्टाग्रामवरून पिल्लांचे व्हिडिओ बघून ते घेऊन गेले. तर जेव्हा पिल्लं झाली तेव्हा आनंद होता. काही पिल्लांबरोबर माझी अटॅचमेंटही झाली होती, कारण ते आपल्या घरात असतात कंटिन्यू. तर ही 6 पिल्लं आहेत. याच्यामध्ये चिंटी नाव ठेवलेलं आणि टायसन, तर ते गायगव्हांचे टकले म्हणून आहेत, त्यांनी 2 ॲडॉप्ट केली. एक चार्ली म्हणूनच ज्युनियर चार्लीच होती, कारण सेम चार्ली होती, तिला आपण इथेच गावात दिलेलं आहे. आणि बाकीची 2 जी आहेत ती आज तोंडले बोंडलेला गेली आणि त्याच्या अगोदर सगळ्यात सुरुवातीचं पिल्लू ते आटपाडीला गेलं होतं. तर अशा पद्धतीनं आपण सगळे पिल्लं दत्तक दिलेली आहेत. हां, आता हे जे पाप लागणार आहे, ते पाप तर आहेच थोडंसं. आणि चार्लीही आता दम काढतोय की नाही तिच्या मुलांशिवाय माहिती नाही, पण ह्या मुलांना, तिच्या लहान पिल्लांना पुन्हा ह्याच शेजारच्या अशा क्रूर व्यक्तींनी त्रास दिला असता, म्हणून ती या मुलांना चांगल्या घरी मी दिलेलं आहे. ते सगळे फोटो वगैरे शेअर करतात, काही दिवसात, काही आठवड्यात अपडेट देत राहतात की चांगलं आहे, पिल्लू मोठं झालेलं आहे. त्यांच्या घरच्यांनी त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे. हे पाहून छान वाटतं. कुठेतरी आपण देशी कुत्र्यांनाच घेतलं